पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब वंदन वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तसं पाहिलं तर काही निवडणुका आलेल्या नाहीयेत. कारण निवडणुका म्हटल्यानंतर प्रचाराच्या कोणत्याही वेळेला सभा घ्याव्या लागतात. आत्ताची वेळ दुपारची सभेची वेळ नाहीये, असं काही निमित्त सुद्धा नाहीये. कारण पुतळ्याचं अनावरण तर होऊन गेलेलं आहे, तरी देखील आपण एवढ्या प्रचंड संख्येने आलात आणि उत्साहात आलात. नुसतं अनेक कार्यक्रम होतात, पण त्याच्यासाठी भाड्याने माणसं आणावं लागतात. आणि त्या भाड्याचा वेळ झाला की माणसं उठून निघून जातात. कोण बोलतंय, काय बोलतंय, कोणाचं कोणाला कोणाचा पायपोस कोणात नाहीये. ते वाटतायत आणि माणसं जमवत आहेत. पण मी खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय. एक काही महिन्यांपूर्वी मी आलो होतो पाचोऱ्याला, बरोबर ना, वैसुटाईच्या इकडे. आणि हा थांबा, घेतो. आणि त्यावेळेला थोडस घाईमध्ये होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन तिकडे करण्यात आलं होतं माझ्या हस्ते. आणि मी तेव्हाच वचन दिलं होतं की ज्या वेळेला हा पुतळा उभा राहील तेव्हा अनावरणाला मी आल्याशिवाय राहणार नाही. मी वचन एकदा दिलं तर विसरत नाही, एकदा शब्द दिला तर विसरत नाही. कारण शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे की शब्द देताना एकदा दोनदा नाही तर लाख वेळा विचार कर, पण एकदा शब्द दिला मग मात्र प्राण गेला तरी 72 शब्द पडू द्यायचा नाही. आणि साहजिकच आहे, या सभेला तुम्ही वचनपूर्ती सभा दिली, नाव दिलं. कुलभूषण तुम्हाला, महापौरताई तुम्हाला सगळ्यांना मी तुमचं कौतुक करतो, अभिमान वाटतो मला तुमचा. कारण एक काळ असा होता की जळगावने प्रगतीचा वेग पकडला होता. अगदी तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा सुरेश दादा होते. नंतर तुम्ही सगळेजण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, उमेदवार कोण तुम्हाला आवडला नसला तरी चालेल पण मतदान करत आला. पण हे सगळे मोठी झाली माणसं, डोक्यामध्ये हवा गेली आणि गॅसचे फुगे तरंगायला लागले. यांना वाटलं आम्हीच म्हणजे सगळं काही. या फुग्यांना टाचणी मारण्याचं काम तुम्हाला करायचंय. ही कोणी मोठी माणसं नाही, तुम्हीच ताकद देऊन यांना मोठी केलेली माणसं आहात. आणि तो प्रगतीचा वेग जो काही एक थांबला होता, मला अभिमान एवढ्यासाठी वाटतो की सगळी तरुण पिढी उभी राहिलेली आहे आणि ती आता या जळगावला प्रगती पथावर नेते. त्याचा खरंच मला अभिमान आहे. शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून अभिमान आहे. आणि महापौरताई, मी पहिल्यांदा तुमचं भाषण ऐकलं, जोरदार आहेत. आणि अशा सगळ्या सहकार्य असतील, मग ताई आहेत, दादा आहेत आणि तुम्ही सगळेजण आहात. मग कोण आडवं येतं तेच बघतो, येऊनच दे. आता संजय राऊतांनी त्यांना काय मगाशी मला ऐकायला नाही येतं, इकडनं माईक तुमच्याकडे होते, 4 काय म्हणाले कळलं ना तुम्हाला. पण ते नुसतं असून चालत नाही, त्याच्यामध्ये बुद्धी नावाचा आणि मेंदू नावाचा एक काहीतरी प्रकार असावा लागतो. तो कुठे त्यांच्याकडे? दुसरं काहीच नाहीये, खोका आहे, रिकामा. आणि 2 पुतळ्यांचं अनावरण आज केलं. एक सरदार वल्लभभाई पटेल, आपल्याला अभिमान आहे. लोह पुरुष त्याला म्हटलं जातं, पोलादी पुरुष म्हटलं जातं.
मध्ये म्हणजे काय झालेलं आता अगदी नाव घेऊन बोलायचं तर, कारण मी म्हणून विचारलं की बाबा शासकीय कार्यक्रम नाही ना हा, तर नाही आपली सभा आहे. मग म्हटलं मग बोलायला काय प्रॉब्लेम नाही, कारण सरकारी असलं महापालिकेचं असलं की जरा थोडं चौकट बंद असतं, त्याच्यात जास्त काही बोलू नये राजकीय असं म्हणतात. पण हे काय नाही, मैदान आपलं आहे, मैदान आपलं आहे. मधल्या काळामध्ये गुजरातमध्ये एक वल्लभभाईंचा सगळ्यात उंच पुतळा उभारण्यात आला, माहिती ना तुम्हाला, उंच पुतळा. हे सगळे जे काही चाळे चाललेत ना हे लक्षात घ्या, आजपर्यंत कधी भारतीय जनता पक्षाने तर नाहीच नाही, आणि त्यांच्या मातृसंस्थेने सुद्धा आदर्श ज्याला मानावं अशी व्यक्तिमत्वच उभी केली नाही. मग केलं काय, चोरीचं काम. इकडे कोण आहे, वल्लभभाई घ्या चोरून, इकडे कोण आहे, नेताजी सुभाषबाबू घ्या चोरून, आता तर माझे वडील चोराला निघाले. ज्यांचा कुठेही स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुतराम संबंध नव्हता अशी लोक आता हे सगळे आदर्श सगळे जे काय आहेत पोलारी पुरुष, हे आमचे हे आमचे हे आमचे, आणि त्यांच्या जोरावरती हे यांची दहीहंडी करतायत. कारण मुळामध्ये कर्तृत्व काही नाहीये. वल्लभभाईंचा पुतळा बांधला 300 फूट 500 फूट, अरे 1000 फुटाचा तुम्ही बांधा, पण वल्लभभाईंच्या कामाची जी उंची आहे, तुम्ही पुतळा किती फुटाचा बांधला तरी त्या उंचीच्या आसपास सुद्धा तुम्ही फिरकू शकत नाही. तुम्ही कसले पोलादी पुरुष. आज 10 तारीख आहे, 17 तारखेला 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे. सगळे मोठमोठे लोक सगळे येणार आहेत, आयतं खायला सगळं लोणी, जणू का आम्हीच सगळं काही केलं. त्या मंडपावर तिचा अंबादासनी प्रश्न विचारला, हा मंडप काढा ना, ह्याचा खर्च काढा, आणि ते जे येत आहेत त्यांच्या मंडपावरचा खर्च काढा, कोणाच्या खिशामध्ये ते पैसे घालतात ते पण काढा. लुटालूट करायची सगळी आणि आदर्श म्हणून सगळीकडे मिरवायचं, हे यांचे चाळी सुरू आहे. ज्या वल्लभभाई पटेलांनी मराठवाडा मुक्त केला, निजामाच्या रजाकारांच्या अत्याचारापासून फौजा घुसवल्या, पोलीस कारवाई केली, आणि ते जे काय हिंदूंवरती होणारे अत्याचार होते त्यांना सगळ्यांना हुसकावून लावलं, म्हणून त्यांना पोलादी पुरुष, म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात. आणि नुसतं नावाचे जे काही लोह पुरुष आहेत, तकलादू पुरुष, होय तकलादू पुरुष मी म्हणतो. कारण मणिपूरमध्ये आज सुद्धा तिकडे काय चाललंय आपल्यापर्यंत बातम्या पण येत नाहीये. महिलांची विटंबना झाली, खुलेआम झाली, कोणीच काही बोलायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान आज तिकडे G20 मध्ये सगळी लगबग 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 करतायत. आमचे मुख्यमंत्री तिकडे गेलेत, एकतर बेकायदा मुख्यमंत्री, हे कोर्टाचं म्हणणं आहे, आपलं तर आहेच गद्दार, ते तिकडे गेलेत. काय बोलणार काय कोणाशी तुम्ही, बायडनशी बोलणार तुम्ही? हा, ऋषी सुनक बरोबर फोटो, काय बोललात काय ते सांगा ना बरं, कोणत्या भाषेत बोलला ते पण सांगा. ते काय बोलले ते तुम्हाला कळलं काय, तुम्ही काय बोलला ते त्यांना कळलं काय? काय नाही, पण नुसता फोटो आला पाहिजे, चमकोगिरी करायची, चमकोगिरी करायची. पण मणिपूरमध्ये महिलांवरती भर दिवसा त्यांची ज्या अवस्थेत धिंड काढली, अत्याचार केले, त्याच्यावरती पंतप्रधान एक चकार शब्द बोलायला तयार नाहीये. गृहमंत्री तिकडे जाऊन 4 दिवस राहून आले, पण कारवाईची कुठेही काही पावलं उचललेत हे दिसायला तयार नाहीत. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि वल्लभभाईंचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये, अजिबात नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जे अगदी ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची, तिला आणल्यानंतर खणा नारळाने ओटी भरून मान सन्मानाने आदराने तिला परत पाठवणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. महिलेला देवता मानणारे आमचे शिवाजी महाराज. आणि अशा या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या मांडी लावून बसतोय. तिकडे मणिपूरमध्ये काय झालं, तुमचे बाप झाले काही बोलायला तयार नाहीयेत, कारवाई तर काही करत नाहीये. तुम्हाला महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. कसं काय घेऊ शकता तुम्ही नाव? नुसता पुतळा मी पण केलेत ना, पुतळ्याचं अनावरण मी पण केलंय, पण मी सुद्धा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर त्याचा मी राजीनामा घेऊन चौकशीला सामोरं जायला लावलं होतं. कारण आरोप एवढे भयानक होते. जर मी राजीनामा घेतला नसता तर मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज काय, मी विचार करतोय, जरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना सुद्धा मी तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नसतो. अरे तू काय करतोयस? तुझ्या आजूबाजूलाही सगळी अशी माणसं बसलेत आणि तू यांची नावं घेतोस, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोस, आणि महिलांचा अपमान करणारा त्यांच्यावरनं आरोप, गंभीर आरोप असणाऱ्यांना मंत्री म्हणून कायम ठेवतोस. हे मी कधी सहन करू शकत नाही.
अरे सत्ता आली काय गेली काय, तुम्ही आशीर्वाद देणारे तुम्ही आहात. आणि मी सत्तेसाठी धडपडत नाहीये. संजय राऊत म्हणाले देशाचं नेतृत्व फार मोठी गोष्ट आहे ती. मला अशी वेडीवाकडी स्वप्न पडत नाहीत. माझा जीव जळतोय तो होय देशासाठी जळतोय आणि तुमच्यासाठी जळतोय. आणि जागा करण्याचं काम जे वंशपरंपरागत आलेलं आहे, होय म्हणा घराणेशाही म्हणून आलेलं आहे, ते काम मी करतोय. मध्ये आपली एक इंडिया म्हणून बैठक झाली. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल त्याचं अध्यक्षपद हे आपल्या शिवसेनेला दिलं होतं. मी तिकडे अध्यक्ष म्हणून बसलो होतो. देशातले सगळे मोठे नेते तिकडे आले होते. आणि माझा तर पक्ष यांनी चोरलेला, नाव चोरलेलं. अधिकृत काय तरी देखील उद्धव ठाकरेला तिकडे एक नाही म्हटलं तरी किंमत होती आणि आहे ती तुमच्यामुळे. मला नाहीये, ही तुमची किंमत आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आणि तो इंडिया म्हणून बैठक झाल्यानंतर काही जण जे गद्दार आहेत आणि ज्यांनी गद्दारी करायला लावले त्यांनी होर्डिंग लावली. काय होर्डिंग? शिवसेना प्रमुखांचा फोटो. आणि मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बरोबर आहे, शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही. अरे 25-30 वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. मग भाजप जेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर तिकडे बसले होते म्हणून भाजपाची पण काय तो पक्ष झाला होता काय त्यांचा टीडीपी काय कुठला पक्ष तो झाला भाजपचा. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. आपण पण उत्तर दिलं, आपण पण त्याला होर्डिंग लावलं की मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी व्हायला देणार नाही. कमळाबाईची पालखी व्हायला म्हणून शिवसेना प्रमुखांनी जन्म नाही दिलेला. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी नाही केली. होय मी कमळाबाई म्हणतोय कारण तुम्ही आमच्या घराणेशाहीबद्दल बोलता ना, मग घराणेशाहीचे गुण उधळायला पाहिजेत. कमळाबाई शब्द कोणाचा? माझा का शिवसेना प्रमुखांचा? मग मी वापरला तो गुन्हा आहे का? उलट मी तुम्हाला पुरावा देतोय, तुम्हाला कमळाबाई म्हणतोय कारण अजूनही शिवसेना तीच आहे त्याचा हा पुरावा देण्यासाठी तुम्हाला मी कमळाबाई म्हणतोय. आणि यापुढे सुद्धा कमळाबाई बोलेन कारण हे घराणं वेगळं आहे, हे वेगळं आहे. मला देश का नेता कोणी होईल, देश का नागरिक कैसा होय पहिलं तुम्हाला ठरवावं लागेल. होय मी माझ्या भारताचा नागरिक आहे, 150 कोटी या देशाचे नागरिक आहेत. इस देश का नागरिक कैसा हो हे ठरवण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. या देशाचा नागरिक स्वातंत्र्य प्रेमी, स्वाभिमानी, अभिमानी होणार आहे का भाजपचा गुलाम होणार आहे हे तुम्हाला कळवायचं आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून देश का नेता कैसा हो ही घोषणा असता कामा नये. देश का नागरिक कैसा हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखा हो. आम्ही गुलाम होणार नाही. आणि जर कोणी आम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला तर कोणी किती मोठा असू दे त्याला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. पण तुम्हाला राजकारण किती खाली गेलेले आहे. मगाशी मी वल्लभभाईंच्या पुतळ्याचं अनावरण करायला गेलो, स्टेज थोडं हलत होतं. मी म्हटलंय केंद्र सरकारचं प्रतीक आहे, केंद्र सरकार आता हलायला लागलेलं आहे, असं 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 डगमगते. पडते कधी कळत नाही, पडते कधी कळत नाही. आणि एवढे घाबरलेत. आधी यांना वाटलं होतं आम्हाला कोणी आव्हान नाहीये, समोर कोण आहे, समोर हे नागरिक आहेत. पण सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाले आणि आपल्या आघाडीचं नाव काय घेतलं? जोरात बोला. हे काय नवीन नाव आहे? नाही, पण लगेच ना एवढी खास सुटली. सत्तेची खास वेगळी, तिथं सुटलेलीच आहे. नको तिकडे सुटले सत्तेची खाजवत आहेत आपले. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड. काय रे काय झालं? एवढी फोडाफोडी काय करतो? नाही मला खाज आली. अरे खाज आली तर फोडायचं नसतं, खाजवायचं असतं. खाजव ना तुझं तू. आमचा पक्ष फोडतो आणि त्याच्यानंतर आता काय आगा मोड उठलेलं आहे. ती खास परवडेल पण यांचा दंश तुला परवडणार नाही, यांचा दंश नाही परवडणार. पण लगेच त्यांनी इंडियाचं भारत करून टाकलं. म्हणजे एवढे तुम्ही घाबरलात.
आम्ही इंडिया नाव घेतलं. बरं, इंडियामध्ये सुद्धा काय म्हटलंय? जुडेगा भारत, जितेगा इंडिया. भारत पण आमचाच आहे, इंडिया पण आमचाच आहे आणि हिंदुस्थान पण आमचाच आहे. हो, आम्ही त्याला हिंदुस्थान देखील म्हणू, भारत देखील म्हणू आणि इंडिया देखील म्हणू. पण नुसतं नाव तुम्ही, आधी आमची तुलना अतिरेक्यांबरोबर केली, इंडियन मुजाहिदीन, आणि आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत, प्रेसिडेंट ऑफ भारत. नशीब भारत तरी म्हणतायत. मला आधी वाटलेलं त्याला सुद्धा स्वतःचं नाव देतात की काय देशाला, कारण या देशामध्ये दुसरं कोणी झालंच नाही. आलो तो मीच एकटा जन्माला आलो आणि त्याच्यानंतर तुम्ही जन्माला आलात, असा त्यांचा एक काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्ही नुसतं नाव बदललं जातच नाहीये, कारण इंडिया आहेच, भारत आहे, हिंदुस्थान पण आहे. पण या वेळेला आम्ही सुद्धा काही बदल करणार आहोत. तो बदल म्हणजे आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. आम्ही पंतप्रधान बदलणार आहोत. 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, म्हणून मी तुम्हाला कार्यक्रम दिलेले, होऊन जाऊ दे चर्चा. मी परवा नगरच्या बाजूला, नगरमध्ये गेलो होतो, शिर्डी विमानतळाच्या आजूबाजूला संपूर्ण पिकं करपून गेलेली आहेत. कुठे कणसं करपून गेलेली आहेत, कोणाचं सोयाबीन गेले, कोणाचं काय, सगळं वाट लागलेली आहे. तुमच्या जिल्ह्यात काय कल्पना नाही मला. पाऊस पडतोय, पीक पाणी व्यवस्थित आहे पिकाला. बरं, एक मला सांगा, वीज नियमित मिळते ना? अरे, वीज नियमित नाही मिळत, पण विजेचं बिल मिळतं. म्हणजे हा यांचा काय डबल ट्रिपल चौपल इंजिन, लन्सी इंजिन मागून इंजिन लावत आहेत, पण कारभार शून्य. वीज अनियमित पण बिल नियमित. जाऊ द्या, बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. पण मी तिकडे गेलो, मला खरंच काय काय वेळेला माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्द नसतात. मी गेलो, संपूर्ण शेतं पिवळी पडलेली, करपून गेलेली, पण पाऊस लागलेला. त्याही संकटामध्ये लोक माझं स्वागत करत होते. साहेब, तुमच्या पायगुणाने पाऊस आला, निदान आमच्या पिण्याचा प्रश्न तरी सुटेल. मी म्हटलं, अरे तुम्ही संकटात आहात, मला ओवाळण्या करू. म्हटलं, ओवाळणी वगैरे करू नका. ज्या वेळेला तुम्ही सगळ्या आनंद होईल, तेव्हा मी अगदी तुमच्या बरोबर उत्सव साजरा करायला येईन. पण आता म्हटलं, अशा ओवाळण्या वगैरे करू नका तुम्ही. मग त्याच्यामध्ये सुद्धा एक चिमुरडा पोरगा माझ्या समोर उभा राहिला, हातामध्ये शिदोरी. मला त्याच्या सोबत होते, म्हणाले, हा मुलांनी तुमच्यासाठी शिदोरी आणले. म्हणजे साधा छोटा मुलगा. मी त्याला म्हटलं, जेवलास का? मला खात्री आहे तो जेवला नसेल, पण त्याच्यासाठी असलेली आईने करून दिलेली भाकरी, चटणी, भाकरी, कांदा त्याने माझ्यासाठी घेऊन आला होता. कोण आहे मी? ना मी मुख्यमंत्री आहे, ना पंतप्रधान, ना आणि कोणी काही नाहीये. तरी देखील तुम्ही सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात. आता सुद्धा येताना बघितलं, मी थांबू शकलो नाही, पण लहान लहान मुलं माझी चित्र घेऊन रस्त्यात उभी होती. ही जी कमाई असते ना, ही प्रेमाची कमाई आहे. तुम्ही सगळेजण मला तुमच्या कुटुंबातले एक मानता. असं कोणता राजकारणी आहे की ज्याला कोणताही नागरिक आपल्या कुटुंबातील एक मानत असेल? राजकारणापासून सगळे 2 हात लांब राहतात. आणि तिकडे तुम्ही सगळे जण आज हे सगळे, म्हणजे सगळे, अगदी मोदी असोत, कोणी असो, सगळे आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे विषय असलाच पाहिजे. अरे, संपवलात ना तुम्ही उद्धव ठाकरेला, मग का त्याच्या मागे लागताय? याचं कारण एकच, उद्धव ठाकरे एकटा नाहीये, त्याच्याबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे सगळे जे तेजाचे वारसदार आहेत ते माझ्यासोबत आहेत. आणि हा हल्ला केवळ माझ्यावरचा नाही, हा हल्ला तुमच्यावरचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र लुटून फस्त करतायत. मुख्यमंत्री तिकडे गेलेत, फोटो आला, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तिकडे सरबराही करायला जात आहेत. जा, जरूर जा. कारण हे दर काही वर्षांनी ही G20ची जी काही परिषद आहे ती आपल्या त्या रोटेशन प्रमाणे आपल्या देशात होत असते. नवीन काही झालेलं नाहीये. यापूर्वी पण झाली होती, आज पण होते आणि आणखीन काही वर्षांनी पुन्हा आपल्याकडे होणार आहे. पंतप्रधान तेव्हा नक्कीच दुसरे असणार आहे. पण मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे, पण इकडे पलीकडे माझा जरांगे पाटील उपोषणाला बसलाय, त्याला भेटायला जायला वेळ नाही. काय मागण्या काय आहेत? ठीक आहे, त्याच्याशी बोला तरी. आम्ही गेलो होतो त्या दिवशी, अगदी लाठी हल्ला झाला, फार निर्घुणपणाने मारला. पण मला खात्री आहे, कारण मी मुख्यमंत्री होतो,
हे जे काय पोलीस आहेत इकडे, हे पोलीस सुद्धा माणसं आहेत, त्यांच्यामध्ये असा राक्षस जन्माला येऊ शकत नाही. या पोलिसांनी सुद्धा करोनाच्या काळामध्ये अगदी मालेगाव असो कुठेही असो स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या जनतेचे जीव वाचवलेले आहेत. अनेक पोलीस त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि इथले कोणी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सांगावं, तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात एवढा ताफा तुम्ही जाऊन घुसवू शकता का हो? असा बेछूट निर्गुण लाठीमार तुम्ही करू शकता का हो? आंदोलकांवरती अश्रुधूर तुम्ही सोडू शकता का हो? हवेत गोळीबार करू शकता का हो? काय असं त्यांचं चुकलं होतं? आंदोलनाला बसलेत, उपोषणाला बसलेत, पण आले काय पोलीस आणि दे दणा मारत सुटले. खरंच ही परिस्थिती म्हणजे जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये. जालनावाला सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, कोणाचं? आता ऐका, मला हा माणूस माहिती नाही. तुम्ही काय टरबुजा म्हणाला, असा माणूस मी पाहिलेला नाही. टरबुजा म्हणालात ना? टरबुजा काय म्हणाला? टरबुजा म्हणजे ते असं मोठं टरबूज असतं ते? मला मी नाही बघितलेला असा माणूस, पण तुम्ही टरबुजा म्हणालात ना? ठीक आहे, मी आता माणूस बघतो टरबुजासारखा ना गोल. ठीक आहे, आता टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहिती आहे मला नंतर सांगा. पण त्याही ठिकाणी मी जाताना वातावरण गंभीर होतं. मी एका घरामध्ये गेलो. त्या घरामध्ये गेल्यानंतर साधं घर, सगळं संध्याकाळचं ग्रामीण भागातलं घर कसं असतं, मिणमिणता दिवा असतो. मी गेल्यानंतर तिथली माऊली हातामध्ये पंचारती घेऊन उभी होती आणि बरोबर तिची मुलगी. मी म्हटलं, ताई आज ओवाळू नको, फार इकडे घटना वाईट घडलेली आहे, अशी आता ओवाळणी वगैरे करू नका. मग मला म्हणाले, मग दादा मी तुला राखी बांधू शकते का? म्हटलं राखी बांध. मला राखी बांधली आणि राखी बांधता बांधता त्या माझ्या भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खरंच सांगतो तुम्हाला, हे खोटं नाही मी बोलणार. डोळे पाण्याने डबडबले. म्हटलं काय झालं ताई? मला म्हणाले, मला पण खूप लय मारलं म्हणे, खूप खूप मारलं, हातबीत माझा संपूर्ण वाट लागली, म्हणजे कशी बशी मी निसटले, नाही तर आणखीन माझं डोकं फोडलं असतं. म्हटलं उपचार केले काय? नाही म्हणे, आता काय तिकडनं निसटले हेच माझं भाग्य. मग म्हणाले, पण माझ्या सुनेला आणि मुलाला असं मारलेलं आहे, डोकं फोडून टाकलं, ते दोघेही हॉस्पिटलमध्ये. मग मी परतीच्या वाटेवरती हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिचा मुलगा आणि तिची सून, त्या सुनेचा फोटो आला होता, ते नाक फुटलेलं ते आहे ना, ती त्याची सून, चेहरा सुजला होता पण राग होता. म्हणजे आमचा दोष काय? आम्ही बसलो होतो आणि जणू काय आम्ही अतिरेकी असावेत असे पोलीस घुसले आणि मारत सुटले. मग तिच्या सोबत जो होता त्यांनी मला त्या ताईचं फोटो दाखवला. डोकं फोडून टाकलं होतं, पाठी डोकं फोडून टाकलं होतं, लाठीचा घाव असा बसला होता. ती जगली कशी हे नशीब तिचं. मग डॉक्टर म्हणाले, नाही साहेब आता सगळं आम्ही ऑपरेशन वगैरे केलेलं आहे, आता सगळं ठीक आहे. मग दुसऱ्या बेडवरती गेलो, तिकडे एक बसलेला, त्याच्या इकडे छरा घुसलेला. दुसरा एक बघितला, त्याच्या डोक्यामध्ये छरा घुसलेला. ही राक्षसी वृत्ती आली कधी महाराष्ट्रामध्ये? ज्या बंदुका तिकडे काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरुद्ध वापरल्या जातात, त्या छऱ्याच्या बंदुका तुम्ही आमच्या साध्या नागरिकांवरती वापरायला लागलात. हे एवढं निर्गुण सरकार हिंदुत्ववादी असूच शकत नाही. यांचं हिंदुत्व हे थोतांड आहे. हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हे हिंदुत्व तुम्ही स्वीकारलात म्हणून मी भाजपाला सोडलं. मी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि हिंदुत्व सोडू शकत नाही. आणि खरं हिंदुत्व काय आहे ते मी दाखवून दिल्याशिवाय राहत नाही. खरं हिंदुत्व काय? अरे शेतकरी अडचणीत असताना तिकडे मुख्यमंत्र्याला आणि बाकी कोणाला जायला वेळ नाहीये. सगळ्यात संतापाची गोष्ट अशी की आज महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना देखील गेल्या वर्षी कधीतरी अतिवृष्टी झाली होती, त्याची नुकसान भरपाई अद्याप या अवर्षणग्रस्त भागामध्ये मिळालेली नाहीये. आणखीन काय कारभाराचे गोड बघायचे? विम्याचे पैसे सुद्धा, विम्याचे हप्ते भरले. तुमच्यापैकी कोणाला किती विमा मिळालाय? नुकसान भरपाई मिळाले? बरं आता उघडपणाने सांगा, आपल्या सरकारच्या वेळेला मिळत होते की नव्हतं? खरं सांगायचं. नाही, मला पंचनामा करायचा आहे. मी सुद्धा जर का बोगस असेल तर तुम्ही मला सुद्धा बोगस म्हटलं पाहिजे. जे मी काय करत होतो ते तळमळीने करत होतो. मग करोना काळातलं काम असेल किंवा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचं असेल, जे काय करत होतो ते प्रामाणिकपणाने मी करत होतो. पण ही जी काय लोक करत होती, एक तर यांचं काही कोरोनाशी लेणादेणा नव्हता. अचानक कधीतरी असे अवतरायचे 8 वाजता आणि आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन. मग या तारखेला दिवे लावा, त्या तारखेला घंटा वाजवा, त्या तारखेला थाळ्या बडवा.
तरी बरं कोरोना वेळेत आटपला, नाही तर कोलांट्या उड्या मारा. आणखीन एक त्यांनी सांगितलं होतं, ते मला कळलं, बेडूक उड्या मारा. त्या मारल्या आपल्या लोकांनी, या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात. मूळ त्यांच्या पक्षात राहिलंय कोण हेच आता कोणाला कळेना असं झालेलं आहे. आणि मी प्रत्येक सभेत सांगतो, ते इथल्या सभेत सुद्धा सांगतोय, की मला खरंच ते युतीचे आपले वैभवशाली दिवस आठवतात. अगदी नाथाभाऊ खडसे सुद्धा माझ्याबरोबर स्टेजवरती येऊन भाषण करत होते, गोपीनाथ मुंडे होते, तरी प्रमोद महाजन होते. काय युती सत्ता नव्हती, पण ते एक वैभव होतं, ते एक ऐश्वर होतं. सगळे असे उमदे नेते होते आपल्याबरोबर. पण आता तुम्ही जे काय माणूस म्हणालात त्याचं काय वर्णन केलं, त्यांनी भाजपा संपवून टाकला. त्यांच्या पक्षातले त्यांचे जे काही प्रतिस्पर्धी होते, नाथाभाऊ खडसेला संपवून टाकलं, सगळ्यांना सफा चाट करून टाकलं आणि सगळे उपरे आयाराम निष्ठावंतांच्या उरावरती बसवलेत. सगळे उपरे आहेत, सगळे आयाराम आहेत. अयोध्येमध्ये जसं राम मंदिर होणार आहे, तसं हे महाराष्ट्रामध्ये आयाराम मंदिर बांधतायत. आयाराम मंदिर, आरती करतात आयारामाची. हे एवढे तुम्ही कर्तृत्व शून्य लोक. आजपर्यंत तुम्हाला कधी कोणता विचार नव्हता, काही नव्हतं. जर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला हिंदुत्वाची दिशा दाखवली नसती, तर आज देशाच्या राजकारणात तुम्ही तळागाळात कुठे खोल गेला असतात तुम्हाला कळलं सुद्धा नसतं. तेव्हा एकमेव असा जो एक मर्द माणूस म्हणून उभा राहिला, गर्व से कौम हिंदू आहे, तोपर्यंत आपल्या कानातल्या कानात कुजबुजत होतं, कसं काय रे, काय बोलू की नको, बोलू की नको, काय बोलायचंय, नाही ते काय काय गाढवा बोल तरी नाही, गर्व से कौम हिंदू आहे आम्हाला बोलायचंय. तो बुलंद नारा, तो नारा बुलंद केला तो शिवसेना प्रमुखांनी, म्हणून तुम्हाला म्हणजे त्यांना आज ही सत्ता मिळालेली आहे. आणि शिवसेनेचा वापर करून आमच्या खांद्यावरती पाय ठेवून, कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, जसं तुम्ही लावलत ना की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, ते होऊ शकत नाही. पण शिवसेना प्रमुखांनी हेही सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो. पण महाराष्ट्र, तुम्हाला देश पण पाहिजे, महाराष्ट्र पण पाहिजे, मुंबई पण पाहिजे, जळगाव पण पाहिजे, बाजार उद्यान समित्या पाहिजेत, सोसायट्या पाहिजेत. जिथे काय दिसेल तिकडे घुसेन, वाटेल सगळीकडे आम्हीच. आणि ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात घातला, तेव्हाच मी ठरवलं की यांचा राजकारणामध्ये पूर्ण निपात केल्याशिवाय आता राहायचं नाही. आजपर्यंत तुम्ही आमची दोस्ती अनुभवलीत, पण आता ही माझ्या समोर आणि महाराष्ट्रावर पेटलेली मशालीची धग आता तुम्हाला अनुभवायची आहे. आमची दोस्ती कशी होती हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता आमच्या विश्वासघातानंतर आमच्या धगधगणाऱ्या मशालीची आग काय हे आता आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत. कार्यक्रम खूप चांगले करतायत सरकार आपल्या दारी. आणि जालनामध्ये सुद्धा तेच घडलं. त्यांना तिकडे तो कार्यक्रम घ्यायचा होता, मला त्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. 8 का काहीतरी तारखेला येण्याची हिंमत नाही झाली. 8 तारखेला तिकडे तो कार्यक्रम घेणार होता असं मला तिथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की साहेब त्यांचं सरकार आपल्या दारी कार्यक्रम होता, मग म्हणून पोलीस आले आणि त्याने ते आंदोलन संपवायचं होतं, उचलून घेऊन जायचं होतं त्या जरांगे पाटलाला. आज सुद्धा जरांगे पाटलांसोबत सरकारचा अधिकृत कोण बोलतोय? कोणतरी एक फोटोमध्ये गद्दार दाढीवाला दिसतोय, तो सरकारचा अधिकृत प्रवक्ता आहे. मग कशासाठी वेळ घालवतोय त्यांचा? त्याचा जीव जायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही त्याच्याशी बोलायला तयार नाही. आणि म्हणून मी तिथेच जाहीर केलं, ते आज पुन्हा जाहीर करतोय. जसं म्हणतो ना आपण, आले देवाजीच्या मना तिथे कोणाची काही चाले ना, तसं आले मोदींच्या मना. वाटेल तेव्हा अधिवेशन घेतायत संसदेचं. आता काहीतरी 17-18 तारखेपासून संसदेचं खास अधिवेशन. काय खास? जर खास अधिवेशन बोलवलं असेल तर आमच्या या इथल्या सगळ्या समाजाचे प्रश्न, मराठा आहे, धनगर आहे, ओबीसी, आणखीन कोणी आहेत, सगळ्यांचे प्रश्न एकत्र करून त्यांना तुम्ही त्या अधिवेशनामध्ये न्याय द्या. आणि तो अधिकार संसदेचा आहे. ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की दिल्लीच्या सरकारचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाने ती केंद्र सरकारची भूमिका होती ती नाकारली होती आणि सरकारचे अधिकार कायम ठेवले होते. यांनी काय केलं? सर्वोच्च न्यायालयाच्या वरती संसद म्हणून संसदेमध्ये कायदा आणला, 5वी बहुमताच्या जोरावर तो पास करून टाकला, ते अधिकार कापून टाकले, सगळे अधिकार आपल्या हातात घेतले. तसाच तुम्ही हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने समजा नाही निर्णय काही दिला असला तरी घ्या, अधिवेशनात घ्या, संसदेच्या अधिवेशनात घ्या. तुम्ही सगळ्या समाजाला न्याय द्या, त्यांना आरक्षण द्या. त्याला शिवसेना पाठिंबा देणारा पहिला पक्ष असेल. पण नुसत्या काहीतरी आपल्या थापा मारायच्या,
काहीतरी उगाच दाखवत राहायचं. मी तुम्हाला म्हटलं ना, आपण फसता कुठे की समजा असं धरून चला की तुम्ही शिवसैनिक नाही आहात आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत आणि मी तुम्हाला सांगतोय भाई और बहनों, अभी अभी अपना यान चांद पे उतरा है. अरे उतरा है ना, उतराय की नाही उतराय? चांद्रयान 3 उतरलंय ना, खरं आहे ते. आणि त्याच्यासाठी मी त्याची चेष्टा करत नाही, नीट समजून घ्या. मी त्या मोहिमेची चेष्टा करत नाही, त्याच्यासाठी मी आपल्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलेलं आहे, पुन्हा करतो, कारण त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. सूर्याचा अभ्यास करायला एक आपलं यान निघालेलं आहे. पण मी तुम्हाला वचन देतो, कारण माझं कर्तृत्व काय नाही, पण वचन द्यायला काय निवडणुका आल्यात ना. मी 2030 सालापर्यंत इथे जमलेल्या सगळ्यांना चंद्रावरती घर देईन फुकट. यांच्यापैकी विचारा कोणाची आहे का हो तयारी? महापौर ताई देता का? हा, तुम्ही देता? कोण देताय तुमच्यापैकी? मी देतो. मग तुम्ही काय विचार कराल? अरे शक्य नाहीये, हे म्हणतायत नाही देणार, पण हा म्हणतोय देतो. मग एकदा मत देऊन बघायला काय हरकत आहे? दिलं घर तर बरोबर ना. मग तुम्ही काय म्हणता? हे तर नाहीच म्हणतायत, पण हा देतो म्हणतोय, तर ह्याला मत देऊया, ह्याला बसूया उरावरती. आणि ह्या उरावर बसल्यानंतर अशी वाईट परिस्थिती येते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, नोकऱ्या मिळाल्या, उज्ज्वला योजना चालू आहे, सौभाग्य योजना चालू आहे, जनधन काय ते आहे ते चालू आहे. हा, प्रधानमंत्री कृषी सन्मानचा हप्ता बरोबर मिळतोय नाही, पिकाला भाव मिळतोय नाही. म्हणजेच काय की चंद्रावरचं घर दूर राहिलं, पण शेतकऱ्याला माझ्या त्याचं स्वतःचं घर गहाण टाकावं लागतं, आणि तरी आपण म्हणतो त्यांचे त्या बाबाची जय. हा सगळा भ्रम आहे, भ्रम. हा भ्रम लक्षात घ्या, तोच सांगायला म्हणून मी आलेलो आहे. आणि आता त्यांच्यासमोर दोनच गोष्टी आहेत, कारण हारणार म्हणजे हारणारच. 2024 नंतर हे सरकार केंद्रात देशात राहत नाही, ठेवायचं नाही. आणि हे त्यांना सुद्धा कळलेलं आहे. लोक आता बोलायला लागलेली आहेत. मग त्यांच्यासमोर 2-3च पर्याय आहेत. एक तर ते सत्यपाल मलिक आणि महुआ मोहितरांनी सांगितलेलं तो सगळ्यात घातक पर्याय आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की तो जो काय हमला केला होता पुलवामा वगैरे, हे सगळं ह्यांनी घडवलं होतं. म्हणजे माझ्या देशाच्या जवानाच्या जीवाशी तुम्ही खेळताय निवडणुकांसाठी. जो जवान माझ्या मातृभूमीसाठी, ज्याला होय तुम्ही भारत म्हणता, आम्ही भारत माता म्हणतो, तिच्या रक्षणासाठी तिकडे गोळी खायला तयार असतो, पण देशासाठी तो जीव द्यायला तयार असतो. त्याचा जीव तुम्ही तुमच्या राजकारणासाठी घेऊ शकता. सर्जिकल स्ट्राईक सुद्धा तुम्ही करू शकता. युद्ध हे देशासाठी करायचं असतं, निवडणुकीसाठी नाही. सैन्य जवान हे देशासाठी असतात, तुमच्या राजकीय पक्षाचे ते कार्यकर्ते नसतात. पण एक तर तसा तमाशा करू शकतात, किंवा त्याही पेक्षा दुसरं घातक जो मुद्दा सत्यपाल मलिक किंवा त्या महुआबाईंनी सांगितले की येत्या काही दिवसामध्ये राम मंदिराचं उद्घाटन होईल. तारीख ठरते. मला कोणीच सांगितलं की शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवशी करतायत 23 जानेवारी. म्हटलं चांगलं आहे, स्वागत आहे. पण डाव असा असू शकतो की राम मंदिरासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने हिंदू बोलवायचे, बस गाड्या ट्रेन सगळ्यात यायचं, आणि तिकडनं झाल्यानंतर परतताना मध्ये कुठेतरी गोधरा घडवायचा. करू शकतात. हल्ला होऊ शकतो. कोणत्या तरी वस्तीमध्ये बस जाळतील, दगडफेक करतील, माणसं मारतील, पुन्हा देश पेटेल, पुन्हा तेच ते सगळं तेच ते आणि तेच ते पुन्हा घरांच्या होळ्या पेटतील, आणि त्या पेटणाऱ्या घरांच्या होळीवरती यांच्या राजकीय पोळ्या ते भासतील. हे सगळे डावपेच आहेत त्यांचे. आपल्याकडे सुद्धा तुमच्या लक्षात असेल की 2.5 वर्ष आपण आपलं सरकार चालवलं. आता जे काय तुमचे फडणवीस म्हणतायत औरंगजेबची औलाद, कुठे होती 2.5 वर्ष औरंगजेबची औलाद? दंगल केली होती, झाली होती दंगल, कारण दंगल होऊ दिली नव्हती, त्यांची हिंमत नव्हती. मग तुमचं तिकडे 3 तिगाडं काम बिगाडं सरकार बसल्यानंतर औरंगजेबची औलाद ही उपटली कशी? बरं, काँग्रेस जेव्हा सत्तेवर होती तेव्हा सगळे आरोळ्याच्या इस्लाम खतरे में, आणि आता हे सगळे हिंदू, सगळे मोठे विश्वगुरू तिकडे बसलेत. 9 वर्ष झाली, आणि तरी देखील आज सुद्धा काश्मीरमध्ये हिंदूंवरती टार्गेट किलिंग होतं आहे. काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये जाऊ शकत नाही. आणि आता इस्लाम खतरे में हो असं नाहीये, तर हिंदू जन आक्रोश मोर्चे काढावे लागत आहेत. मग कोणाचं सरकार हिंदुत्ववादी होतं? तुम्ही तिकडे मजबूत हिंदुत्ववादी सरकार बसल्यानंतर सुद्धा माझ्या देशातल्या हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल, तर तुम्ही बसायच्या लायकीचे नाहीत. पहिले खाली उतरा आणि जनतेला तिकडे बसू द्या.
जनतेला बसू द्या. या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण ह्याची चर्चा आता तुम्हाला करावी लागेल. लोकांमध्ये असं म्हणतात की येत्या डिसेंबरमध्ये भारतीय जनता पक्षाने देशभरची सगळी विमानं आणि हेलिकॉप्टर बुक करून टाकलेली आहेत. पैसा आम्हाला आहे. आम्ही काय केलं म्हणजे ह्या मंडपाचा ते हिशोब मागतील, पण अमित शहासाठी मंडप घातलाय त्याचा हिशोब कोण कोणाकडे मागणार? आमच्याकडे सुद्धा इकडे मुंबई महापालिकेमध्ये साध्या साध्या शिवसैनिकावरती ह्याच्यात भ्रष्टाचार केला, त्याच्यात भ्रष्टाचार केला, कोरोनात भ्रष्टाचार केला. काय भ्रष्टाचार केला? लोकांचे जीव वाचवला हा भ्रष्टाचार. पण माझ्या साध्या शिवसैनिकांनी भ्रष्टाचार केला तर त्याला सोडत नाही. जसं संजय राऊतला सुद्धा अटक केली होती, घरी धाड टाकली होती. काय गुन्हा केला होता संजय राऊतनी? काय पैसे काढलेत, कुठून काढलेत? पण तुमच्या सरकारची बाजू मांडणारे ते वकील आहेत, हरीश साळवे आहेत, माझे पण दोस्त आहेत, पण आता मला वाटतं तिकडेच राहतात. त्यांनी तिसरं लग्न केलं, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. नाही, त्यांनी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात आपण जायचं नाही. बरं, 1 नेशन 1 इलेक्शन याच्यामध्ये ते आहेत. मोदी आणि भाजपाची बाजू ते कोर्टात मांडत असतात, पण त्यांच्या लग्नामध्ये इथून जो हजारो कोटी घेऊन पळाल्याचा आरोप आहे ललित मोदी, तो त्यांच्या लग्न समारंभाला हजर राहतो, फोटो येतो, बोलतोय. पण आमचे हे माझ्या शिवसैनिकांच्या घरात घुसतायत. मोदी तिकडे तुमच्या वकिलाच्या लग्नाला जातोय, त्याला पकडण्याची तुमच्यात हिंमत नाही आहे. मग उद्या जर का आम्ही अशी भूमिका घेतली की पहिले जे तुमचे मित्र पळालेले आहेत, जसं राहुल गांधी बोलला होता की सगळे ते मोदी चोर कसे, लगेच त्याच्यावरती आले होते. नरेंद्र मोदींबद्दल कोणी बोललेलं नाही, तसं अजिबात नाही, मी पण बोलत नाही. पण हा तिकडे दिवसा ढवळ्या फिरतोय, त्याला तुम्हाला इकडे आणण्याची हिंमत नाही. आणि माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरावरती तुम्ही धाडी टाकता, त्याला अटक करायच्या मागे लागता. तुमच्याकडे नैतिकता राहिले कुठे? सगळ्या भ्रष्ट माणसांना तुमच्यासोबत घेऊन मंत्रिपद तुम्ही देताय आणि माझ्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसताय. ही सगळी हुकुमशाही आपल्याला तोडून मोडून टाकायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुम्ही माझ्या सोबत आहात, होय, बरोबर आहे, पण लढाई काय आहे? ती लढाई लढण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे काय? ही लढाई जिंकण्याची जिद्द तुमच्यामध्ये आहे काय? आणि निवडणुकीच्या वेळेला मी परत येईन, म्हणजे मी पुन्हा येईन, मी बोलत नाही, कारण पुन्हा आले पण फुल होते ते हाफ होऊन आले, तर तसं नाही, मी परत जरूर येईन. पण आता इथल्या नागरिकांना जागा करायचं काम हे तुम्हाला करायचं आहे, करणार आहात. आणि याच्या पुढे देश का नेता कैसा हो नाही, माझ्या या स्वतंत्र भारत मातेचा नागरिक कैसा हो, हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा तो असला पाहिजे. हे आपल्या प्रत्येकाचं काम मला असं वाटतं सगळेजण प्रामाणिकपणाने पार पाडाल. आणि इकडे जो एक महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम सुरू आहे, महाराष्ट्राचं जे वर्णन आहे, राकट देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा आहे ना, हे काय करतायत? हे पूर्णपणे लाचार, गुलाम, सेवकाच्या देशा असं त्याचं वर्णन करतात. हे वर्णन महाराष्ट्राला आम्ही कदापि लावू देणार नाही. जे गद्दार आहेत त्यांना त्यांच्याच खोक्यात राजकारणामध्ये गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आपण आता कामाला लागा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.